माऊली शेठ खंडागळ्याच्या वाडमध्ये प्रचार मशालीचा चालू होता आणि मग कुठली माशी तुम्हाला रातोरात शिकली आणि ही माशी शिकत असताना तुम्ही उद्धव साहेबांच्या विरोधात जाऊन आज तुम्ही विरोधी पक्षाचं काम करतायत हे आम्हा शिवसैनिकांना पटलं नाही आम्हाला का ज्या ठिकाणी वर धनुष्यबाणावरून वाद चाललाय संभाजी शेठ तो धनुष्य आपण हातात घेऊन कसं लढणार आपण पक्षाचा आदेश पाळतो पक्ष पाळतो आणि पक्षाचा आदेश आपण एक निष्ठेने एक विचाराने पाळतो आणि म्हणून यात आपल्याला गद्दारी करता येणार नाही अशा प्रकारचे शेवटच्या क्षणाला आपले फॉर्म नाहीत काही नाहीत आणि म्हणून दिलीपदादा बामणेंनी 2 दिवस कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन वर्षांचा आदेश घेऊन आता काय करायचं आणि कसं लढायचं आणि म्हणून दिलीपदादा बामणे यांची सुद्धा थोडी नाही म्हटलं तर गळचेपी झाली त्यांची इच्छा होती आपण संपूर्ण तालुका हा मशालीवरतीच उभा करायचा आणि मशालीवरतीच लढायचं आणि हे आम्हाला वरती सुद्धा दाखवून द्यायचं होतं हे कार्य आमच्या राजाभाऊ गुंजाळ यांनी आत्तापर्यंत केलं आणि आत्ता मला कोणीतरी कार्यकर्ता म्हटला राजाभाऊ जर असला आणि तर तुम्ही इथं चुकीचं वागले असते तर राजाभाऊनी नक्कीच तुम्हाला फुकी काढली असती एकही सोडला नसता की असं करता कामा नये आणि अशा प्रकारे तुम्ही कशासाठी गेलाय स्वतःच्या हितासाठी तुम्हाला पक्षाचं हित जोपासायचं नव्हतं तुम्हाला स्वतःचं हित जोपासायचं होतं स्वतःचं हित जोपासण्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विठीस धरलं आणि तुम्ही तुमचं हित साधण्यासाठी आज दुसऱ्या पक्षात गेलेत हे तुम्ही लोकांना जनतेला रडून सांगू नका तुम्ही हे सांगा की आम्ही आमचं हित सांभाळण्यासाठी आमचं हित जोपासण्यासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो युती केली आम्ही घड्याळासंघ केली युती का केली का करायला लागली आणि आज युतीचे उमेदवार ह्या ठिकाणी उभे आहेत सर्व कार्यकर्त्यांना आमच्या बेल्हा गावातील ह्या पंचक्रोशीतील सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन चालू झाले आता करायचं काय आपण पक्षाचा आदेश पाळणारी मंडळी आहोत आपण घड्याळासंघ युती केली पाठीमागच्या वेळेस आणि हे जनतेला सांगतायत मागच्या वेळेस तुतारी फुकाय सांगितली अरे हो शरदरावजी पवार साहेब अजितदादा पवार साहेब हे सर्व एक आले आणि आता जरी शिंदे साहेब जरी शरण आले असे पाया पडले असते उद्धव साहेबांच्या तरी एक आले असते तरी आम्हाला चाललं असतं पण त्यांच्यात जी गमेंड आहे ती शिवसैनिकामध्ये गमेंड शिवसैनिक कधी शरण त्यांना जाणार नाही शरण गेला नाही आणि म्हणून आम्ही आमची मशाल ही निशाणी हातात धरली आणि मशालीचंच काम करायचं आघाडी महाविकास आघाडीचं आपण नक्कीच काम करू आणि महाविकास आघाडीमध्ये जे उमेदवार आहेत तालुकाभर त्या सर्व उमेदवारांचं काम करून सर्व जिल्हा परिषदच्या जागा निवडून आणण्याचा निराधार आपण आज या ठिकाणी राजाभाऊंला साकडं घालून करत आहोत मयूरदादाच्या आमच्या डोळ्याला पाणी आलं हे खरं आहे मयूरदादा सांगतायत हे खरं आहे ज्या वेळेला राजाभाऊ गुंजाळ यांचा पिंपरी चिंचवडला ॲक्सिडेंट झाला फक्त भगवं फडकं गाळ्यात आणि त्यांनी विचारले हे भगवं फडकं मग हा शिवसेनेचा कार्यकर्ता असा त्यांनी विचारलं राजाभाऊंला ते म्हणले होय मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे त्यात महिलेने सांगितलं हा माझा भाऊ आहे जरी ॲक्सिडेंट झाला असेल तर त्यांना धक्का लावू नका हा सेनेचा आहे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचा सैनिक आहे आणि हे बोधवाक्य कानात आजपर्यंत तुम्ही आम्ही धरलेलं आहे आणि म्हणून आम्ही राजाभाऊ गुंजाळांची कार्य आम्हाला विसरून चालत नाही राजाभाऊ गुंजाळ पंचायत सभापती झाले जिल्हा परिषद सदस्य झाले परंतु 18 पकड जाती सर्व बरोबर घेऊन राजाभाऊंनं काम आणि कार्य या बेले गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात केलं आणि संपूर्ण तालुका डवळून काढून शिवसेनेच्या मार्गाने आज सर्व जनता आज काम करत आहेत आणि अशा प्रकारे ही जनता पुढं सुद्धा कोण बोलला असेल हा गेला तो गेला कोणी कुठं गेले नाही तुम्ही फोटोज बघा आमचे कार्यकर्ते आम्हाला ओळखतात ज्यापर्यंत मेंढकेचे मेंढरे कोणच्या याच्यात गेले ना तो सांगतो ही मेंढी माझी तसे आमचा शिवसैनिक कुठं गेला तो आम्ही ओळखतो हे कुठंच गेले नाही आणि वर सांगतात नाही त्यांच्यावर दबाव येतो अरे दबाव आणा आहेच कोण हा शिवसैनिक सगळा आमचा हे ढिल्याम आहेत दबाव तंत्र नाही आमच्याकडे दबाव तंत्र आहे आणि इंजेक्शन चांगलं आहे ते आम्ही योग्य वेळेला देऊच बरोबर ना मयूर शेठ आणि अशा प्रकारे ह्या आम्ही विचाराचं आहेत साळवी साहेब या ठिकाणी आहेत भास्कर शेठ आहेत दिलीपदादा आहेत संभाजी शेठ आहेत कुठल्याही प्रकारे आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या पाठीमागं ठामपणे आहे आखी बोर्ड बुडाली तरी चालल पण आम्ही उद्धव साहेबांच्याच पाठीमागं त्यांचाच सैनिक म्हणून त्यांच्याच कार्यकर्ते म्हणून या तालुक्यात ठामपणे काम करू या माऊली शेठनी मग पाठीमागच्या वेळेस ज्या वेळेला कारखान्याचे इलेक्शन झाल्या त्यावेळेस सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम
माऊली शेठ खंडागळे यांनी केलं। आजही आमदारकीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये पाठीत खंजीर खोपसण्याचं काम नंतर केलं संत माऊलीने केलं। माऊलीच्या आधी आम्ही 40 वर्षे काम करतो, त्यांनी आम्हाला शिवसैनिकाची व्याख्या सांगूच नाही। आम्ही काम करत असताना त्यांना विचारा, बाळासाहेब दांगटच्या 3 इलेक्शन झाल्या, 4थी झाली, तुम्ही होते कुठं? सांबा शेठ आपल्यासमोर बरोबर होते का? मग खासदार शिवाजीदादा आढळरावच्या 2 इलेक्शन झाल्या, तुम्ही शेवटच्या इलेक्शनला आमच्याबरोबर आले असतील। तुम्ही 40 वर्षाचा आव आणून आजच्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वातावरणामध्ये आणल्या दिवशी तुम्ही रणांगण सोडून जातायत, ही सुद्धा तुमची चुकीची गोष्ट आहे। रणांगण तुम्ही सोडायला लागत नव्हतं, तुम्ही रणांगणातच पाहिजे होते। तुम्ही जर तालुका प्रमुख म्हणून काम करतायत, त्या तालुक्याला न्याय द्यायचं काम तुम्ही स्वतः उमेदवारी सुद्धा मागायची नव्हतीच। मी या मताचा माणूस आहे। तुम्ही तळागाळातील सर्व तालुक्यातील सीटांना न्याय देण्याचं काम करावं लागत होतं, तुम्ही रणांगण सोडलं ना। आम्हाला म्हणतायत आता आमचे शिवसैनिक इकडं मतदान करतील का तिकडं मतदान। मी म्हणतो आमचा शिवसैनिक आदेश पाळतो आणि हे आदेश पाळण्याचं काम आज शिवसैनिक तमाम करणार आहे। यामध्ये सर्व पदाधिकारी या ठिकाणी उभे आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे अण्णा। मी पुढच्या पत्रकार परिषदेला अजून काय असेल तो मी समाचार नक्की घेईन की यापुढं चुकीच्या वागणाराला मयूर शेठ आणि आमच्या सावंत साहेबांनी सांगितल्यासारखं चुकीच्या वागणाराला आम्ही या तालुक्यात या सेनेमध्ये चुकीचं काम करून देणार नाही, याची खऱ्या अर्थानं सर्वांनी नोंद घ्या। म्हणून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो, पक्ष प्रमुख उद्धवजी साहेबांचा विजय हो, आणि हा आवाज कुणाचा? महाविकास